आज आपण हरतालिका व्रत कसं करायचं आणि ते त्याचे पद्धत कुठली आहे आणि ते हरतालिका व्रत कशासाठी करतो याची आपण माहिती घेणार आहोत। हरतालिका हे हिंदू भगिनीचे अत्यंत आवडते व्रत आहे। हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतल्यानंतर पार्वतीने शिवशंकर हेच पती मिळावे यास्तव उग्र तप केले होते। शिवशंकर तिला प्रसन्न झाले हा पूजेमुळे। मग शिवपार्वती विवाह हिमालयाने म्हणजे पार्वतीच्या वडिलाने मोठ्या थाटामाटात करून दिला। तेव्हापासून ही रूढ प्रथा झाली की हे व्रत केल्यानंतर शंकरासारखे पती आणि आपल्या मनासारख्या पती मिळावा म्हणून बायका म्हणजे सुवासिन बायका आणि कुमारिका हे व्रत आवडीनुसार आणि रीतिरिवाजानुसार म्हणजे फळं पानं 11 ज्याच्या आवडीनुसार कुणी 11 प्रकारचे 16 प्रकारचे आणि 21 प्रकारचे असे पाने घेऊन फुलं घेऊन मग हा व्रत चालू केला जातो। हरतालिकेसाठी चाफा केवडा कण्हेरी कबूल धोत्रा कमळ शेवंती जास्वंदी अशोक इत्यादीची फुले घेतली जातात आणि पाने अशोक आवळी कण्हेर कदम ब्राह्मी धोत्रा अघाडा बेल इत्यादी प्रकारची हे पाने घेतली जातात म्हणजे पत्री घेतली जाते आणि बेलपत्र सुद्धा आपण वाहतो। हराळी आघाडा हे पण आपण घेतो पूजेसाठी कारण की अगोदर गणपतीची पूजा केली जाते। हे पूजाचा सुरुवात करण्या अगोदर गणपतीची पूजेनंतर आपण शंकर पार्वतीची पूजा करतो। मग आपण घंटी दिसत आहे आपण घंटीची पण पूजा करतो। त्याच्यानंतर मग शंख पंचामृत यासाठी लागणारे हळदी कुंड पान फूल बेल हे सगळ्या प्रकारचे साहित्य आणि फळे लागतात। हे फळे तुम्हाला 5 प्रकारचे 7 प्रकारचे 11 प्रकारचे मिळतील तसे तुम्ही घेऊ शकतो आपल्या इच्छेनुसार। अथ श्री हरतालिका पूजा आपण प्रारंभ करणार आहोत। पुढे दिलेल्या 24 नावापैकी पहिल्या 3 नावांचा उच्चार हा 3 वेळेस करायचा मग चौथ्या नावापासून एक वेळेस केला तरी चालेल। त्यात आपण सुरुवात करत आहोत। केशवाय नमः केशवाय नमः केशवाय नमः नारायणाय नमः नारायणाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः माधवाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः।